हॅलो. तर आज माझ्या दीदीला सुट्टी होती. तिने आज सगळं घर वगैरे आवरलं होतं, त्यामुळे आल्यावर काही आवरायचं बाकी नव्हतं. आज फक्त स्वयंपाकच बनवायचं होतं. तर माझ्या मुलाला खायचं होतं आज अंड्याची भाजी, त्यामुळे मग मी हे अंडे शिजत घालायला ठेवले. मी कधीच कुकरमध्ये नाही घातले, पहिली वेळेस घातलेत. बघू काय रिझल्ट येतो याचा ते. आणि खरंच आज दीदीने घर सगळं आवरले, तर एवढी मोठी मदत झाल्यासारखं वाटते ना मला. सकाळी खूप उशीर झाला होता मला उठायला, आणि मी तसंच सगळं पसारा टाकून गेले होते. फक्त स्वयंपाक बनवला होता. तिथं पण जाऊन आज खूप काम होतं, 7 पार्ट होतं, खूपच काम होतं आज. तर मग तोपर्यंत अंडे वगैरे शिजले. आणि हे बघा, हे एक्सपेरिमेंट खरंच खूप छान आहे. असं अंड्यांना ते साल पण काढायची गरज नाही लागली, ते आपोआपच निघले सगळे. इथं वाटण वाटायला घेतले मी मसाल्यासाठी. मसाला बनवण्यासाठी मी कांदा कट करून घेतला, भाजला, खोबरं भाजलं, टोमॅटो पण भाजून घेतला आणि तेल टाकलं. तेल टाकल्यावर नंतर थोडंसं बारीक केलं गॅस आणि असंच ठेवून दिलं मसाला वाटेपर्यंत. लसूण आणि अद्रक हे सगळं स्वच्छ करून घेतलं, त्यामध्ये टाकलं आणि ते पण मस्त छान वाटून घेतले मी. वाटण तयार झालं, तेल पण गरम झालं होतं. लगेच तेलामध्ये हे सगळं वाटण टाकून घेतलं, मस्त मिक्स केलं त्याला आणि भाजल्यानंतर थोडंसं हलवलं. आधीच भाजलेलं होतं, जास्त काही भाजायची गरज नव्हती नंतर, त्यामुळे मी मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर टाकली हळद आणि काळी मिरची टाकली, मस्त मिक्स केलं. आणखी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता, मग त्याच्यामध्येच मी पाणी टाकले आणि ते टाकून दिलं. मस्त असा मसाला झाला की भाजला की थोडंसं त्यामध्ये मी हे उकडलेले अंडे टाकून दिले आणि मग छान हे तेल सेपरेट झालं की ही भाजी रेडी झाली आपली. कोथिंबीर टाकली आणि घेतलं, मग लगेच जेवायला दिले माझ्या मुलाला. आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी, ती आजारी होती, कफ झालं आहे तिला, तरी तिला बाहेर जायचं होतं. तिला हवा लागल म्हणून दरवाजा बंद करून ठेवलं होतं, नाही तरी पण तिला बाहेरच जायचं होतं. लहान मुलं किती क्यूट असतात ना, बघा कशी हसते. खूप छान आहे माझ्या भावाची मुलगी. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.